परिवर्तन चळवळीच्या फुले शाहू आंबेडकर विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आज दिग्रसवानी या गावात विजयाची औपचारिकता म्हणूनच जी सभा होत आहे त्या सभेला उपस्थित असलेले आजच्या या सभेचे अध्यक्ष चांदूजी खंडारे काका, सुरेशजी धोत्रे, रवींद्रजी वाडे, वसीम देशमुख साहेब, अशोकजी खंडारे, माजी सरपंच मधुकरजी खंडारे आणि या पॅनलमध्ये ज्या सगळ्या जाती समूहाच्या मान्यवरांनी आपापले उमेदवार दिले त्या सर्वांचा आवर्जून मनापासून वंचितच्या वतीने मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की बाळासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांना जो महाराष्ट्र घडवायचा होता तो घडवायची सुरुवात तुम्ही दिग्रसवानीतून केली, त्याबद्दल तुमचं जाहीर कौतुक करतो। आपल्या पॅनलच्या उमेदवारांची निशाणी ट्रॅक्टर, छत्री आणि त्याचबरोबर कब्बशी आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। 15 तारखेला निवडणूक आहे, 15ला तुम्ही मतदान करणार आहे, विजय घडवून आणणार आहे। मी जे काही बोलणार आहे ते इथं बसलेल्यांसाठी नाही, जे घरून मला ऐकतात त्यांच्यासाठी आहे। इथं तुम्ही मतदान करायला चालत, उमेदवार विजयीच होणार आहेत। मी जे काही सांगणार आहे ते जे घरून ऐकतायत त्यांच्यासाठी असणार आहे। हे पॅनल का महत्वाचं आहे तर मी चित्राताईशी चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं की 15वा वित्त आयोग या देशातल्या ग्रामविकास मंत्रालयाने जाहीर केला 947 रुपये एका माणसाच्या वाट्यावर दरवर्षी सरकार पाठवते। तुमची लोकसंख्या किती आहे? 1360 गुणिला 947 किती रुपये होतात? गणित हा विषय आला की आम्हाला झोप येते। अर्थशास्त्र हा चळवळीचा विषय झाला नाही आणि त्यामुळे विकास होत नाही। पैसे किती येतात आम्हाला माहित नाही, ग्रामसेवक कुठे आहे तो माहित नाही, सरपंच निवडून आला की सरपंचाचं काम काय हे आम्हाला माहित नाही आणि आमची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे। मी तुम्हाला दोनच प्रश्न विचारतो त्याचे खात्रीनं उत्तर मला माहित आहे की इथं बसलेला दुसऱ्या वर्गाचा मुलगा सुद्धा त्याचं उत्तर देऊ शकते। समजा कोंबड्याचा अध्यक्ष आपण बोक्या केला, काय होईल? खाणार। कोंबड्याचा अध्यक्ष बोक्या केला तर काय होईल? खाणार। आणि बकऱ्याचा अध्यक्ष लांडगा केला तर तो पण खाणार। मग एवढं सोपं आपल्याला माहित आहे। तर मग गेली 10-15 वर्ष तेच माणसं जी लुटणार आहेत हे माहित होतं, त्यांना सत्तेत कसं जाऊ दिलं हे बदलायचं असेल म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांनी ग्राम विकास करण्यासाठीचं हे पॅनल उभं केलं, जे तुमच्यासाठी भविष्याचं फार मोठं द्वार उभं करणार आहे। तुमच्या इथं असलेला घरकुलाचा प्रश्न, तुमच्या इथं असलेला शौचालयाचा प्रश्न, तुमच्या इथं असलेला शिक्षणाचा प्रश्न, तुमच्या इथं रस्ते नालीचा प्रश्न, तुमच्या इथं चांगल्या पद्धतीनं महिलांच्या आरोग्याच्या संदर्भातले प्रशिक्षण, त्यांचे बचत गट, त्यांना रोजगार, तरुणाच्या हाताला शिक्षण, त्याला गावात वाचनालय, या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या असेल तर सरपंच सक्षम पाहिजे असते। सरपंच जर बोके असेल, सरपंच जर लांडगा असेल तर गावचा विकास होत नाही हे आम्ही अनुभवलं। आणि म्हणून या गावची निवडणूक निदान उमेदवाराचा कॅलिबर पाहून तरी अविरोध होणं गरजेचं होतं, ते झालं नाही। म्हणून जे मला घरून ऐकतायत माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही 15 तारखेला तरी असा निर्णय करा की आज आम्ही पॅनल म्हणून जरी लढत असलो, विरोधात लढत असलो तरी तुमच्या लहान मुलांच्या, तुमच्या सुनांच्या, तुमच्या मुलांच्या, तुमच्या कुटुंबातल्या जे वृद्ध माणसं आहेत, महिला आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या नातेवाईकांच्या भविष्याचा प्रश्न आहे। ग्रामपंचायतमध्ये साधी गोष्ट नाही, ग्रामपंचायतीच्या सरपंचाशी या देशाचे पंतप्रधान थेट बोलतात। आता तुम्ही विचार करा की तुमच्या गावच्या सरपंचाला फोन आला आणि त्यांनी विचारला की भाई और बहनो कैसे हो, तर तुमच्या सरपंचाचा मराठीत बोलायचा प्रॉब्लेम, तो हिंदीत काय उत्तर देणार? ग्रामविकास कसा सांगणार आहे? पण या देशाच्या पंतप्रधानांनी आमच्या ताईला जर फोन केला तर त्यांना प्रॉब्लेम होईल की यांना कोणत्या भाषेत बोलावं। त्या इंग्रजी अत्यंत चांगलं बोलतात आणि आमच्या पंतप्रधानाच्या हिंदीचे वांदे आहेत। म्हणजे या देशातल्या पंतप्रधानाला सुद्धा मार्ग दाखवू शकतील अशा पद्धतीच्या योजना त्यांना माहित आहे। त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की गावचा विकास हा सरपंचाला मिळणाऱ्या 4,500 रुपयाच्या मानधनावर अवलंबून नाही।
अनेक योजना जिल्हा परिषदेमध्ये अशा आहेत की ज्या योजनाच्या आधारे गावचा विकास होऊ शकतो. दलित वस्ती सुधार योजना नावाची एक योजना आहे, ज्याचं जिल्हा परिषदेचं बजेट हे 100 कोटी रुपयाचं आहे. या 100 कोटीमध्ये तुमच्या गावचे रस्ते, तुमच्या गावच्या नाल्या, तुमच्या गावचं समाज मंदिर, तुमच्या गावला घरकुल या योजना केल्या जात असतात. पण सरपंचालाच माहित नाही तर गावच्या नागरिकाला देईल कसं? आणि कमिशनचा दर 15,000 रुपये घरकुलासाठी, 2.5 लाखाचं घरकुल 15,000 रुपये. गाडगे बाबा सांगतात की गरीबाला लुटाल तर महारोग होईल, गोरगरिबांची हाय घ्याल तर तुमची लेकरं चांगली निपजणार नाहीत. गाडगे बाबा सांगतात, मी नाही म्हणत. आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी कालपर्यंत या गावचा विकास होऊ दिला नाही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की कालपर्यंत काय झालं जाऊ द्या. हे पॅनल विजयी झालेलं आहे, तुम्हालाही माहित आहे. फक्त 15 तारखेच्या आत मान्य करा, तुमची मतं आमच्या पॅनलला द्या. यांना गावचा विकास करायचा आहे, त्यांचं कुणाशी शत्रुत्व नाही, कुणाचीही स्पर्धा नाही, जाती धर्माचा भेद नाही. निवडून आले तरी ज्यांनी मतदान दिलं त्यांच्या व्यवस्थित काम होईल आणि ज्यांनी दिलं नाही त्यांच्या व्यवस्थित काम होईल. कारण आम्ही त्यांना माणूस म्हणून पाहतो. ही शिकवण बाबासाहेब आंबेडकरांची आहे, ही फुलांची शिकवण आहे, ही महात्मा बसवण्णाची शिकवण आहे, ही अब्दुल कलामांची शिकवण आहे. आणि अशा पद्धतीची माणसं वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली. आणि म्हणून आज मला जेव्हा कुरे सरांनी फोन केला तेव्हा महाराष्ट्राच्या संदर्भातलं विकासाचं हे पहिलं दर्शन की PhD झालेली आदिवासी समूहाची महिला ज्यांनी 8 वर्ष विदेशात काढले त्यांना विकासाचा ध्यास आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मला माझ्या गावचा विकास करायचा आहे, मला सरपंच व्हायचं. आमच्याकडे ग्रॅज्युएट झालेले, नुसते ग्रॅज्युएट नाही तर नाच गाण्यावर ज्याचा धंदा झाला, आनंद शिंदे असेल किंवा वनकर असेल, जे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे फिरत होते त्यांना आमदारकीचे स्वप्न पडायला लागले. म्हणजे जे प्रबोधन करत होते त्या कलावंतांना विधान परिषदा दिसत आहेत. पण आमच्या भगिनीला जिने 8 वर्ष विदेशात काढली, आजही 5-7 लाखाची नोकरी त्यांना पाहिजे ते देशातल्या कुठल्याही भागात मिळू शकतात. हे सगळं सोडून ते गावच्या विकासासाठी तुमच्यात येत आहेत. तुमच्याशी ज्या पद्धतीने ते वार्तालाप करतायत त्यातनं त्यांची आत्मतळमळ दिसते की मला इथल्या बसलेल्या माझ्या भगिनीच्या समस्या सोडवायच्या आहेत, मला गावातल्या माझ्या वयोवृद्ध माणसाच्या समस्या सोडवायच्या आहेत, मला इथल्या तरुणाच्या हाताला रोजगार द्यायचा, त्याच्या शिक्षणाचं चीज करायचं आहे. माझ्या वयाच्या ज्या भगिनी आहेत त्यांचं आयुष्य हे चांगल्या पद्धतीने व्यतीत झालं पाहिजे, यासाठी काम करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी 5 वर्षाचा प्लॅन तयार करून घेतला की जिल्हा परिषदेमध्ये पंचायत विभाग नावाचा एक विभाग आहे की ज्यामध्ये ग्रामपंचायतीला सुसज्ज इमारत बांधण्यासाठी 21 लाख रुपयाचा निधी देते. तो प्लॅन त्यांनी तयार केला. ज्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पटवारी यांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था असते, महिला बचत गटाची स्वतंत्र व्यवस्था असते, ग्रामसभा घेण्यासाठी, मासिक सभा घेण्यासाठी वेगवेगळं स्वतंत्र दालन असते, महिला पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था असते, गावचा डॉक्टर, डोर डॉक्टर किंवा शिक्षक असेल, केंद्र प्रमुख असेल, त्यांना सक्ती असते की त्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचांना भेटलं पाहिजे. आशा स्वयंसेविका असतील, यांना सुद्धा सक्ती असते की त्यांनी सरपंचाला रिपोर्टिंग केलं पाहिजे. ही सगळी यंत्रणा चालवायची असेल तर सरपंच शिकलेला पाहिजे, सरपंचाला अधिकार माहीत पाहिजे. आणि एवढं मोठं शस्त्र तुमच्या गावाला मिळालेलं आहे. केवळ भारतच नाही तर विदेशातून सुद्धा त्या निधी आणून या गावचा विकास करू शकतात, एवढी प्रचंड क्षमता त्यांच्यात आहे. आता ठरवायचं आपल्याला की आम्ही किती मताच्या अंतराने विजय प्राप्त करतो. आम्हाला मार्जिन मोजायची आहे, विजय नाही. या हिंगोली जिल्ह्यामध्ये आमच्या पॅनलचे उमेदवार यांचं मताचं मार्जिन, विजयाचं मार्जिन किती मोठं असणार आहे ते आकडेवारी आपल्याला मोजायची आहे. कारण उद्यापासून या गावचा विकास कशा पद्धतीने होईल, हे मॉडेल आम्ही कसं विकसित करू. आणि केवळ 2-4 सरपंचांची जी काही नावं येतात ते सगळे मॅनेज सरपंच आहेत. तुम्ही त्यांच्या गावात जाऊन वस्तुस्थिती पहा.
ते एका जातीचं राजकारण करतात, एकाच धर्माचं बोलतात आणि त्यांच्याच जातीची माणसं राज्याच्या सत्तेत आहेत म्हणून त्यांची नावं टीव्हीवर आणि चॅनलवर येतात. कोणीही अशा दुर्लक्षित गावातला नाही. त्यांच्या गावचं उत्पन्न हे निदान 20-20 लाख रुपये एका वर्षाचं आहे. अशा गावचे ते प्रतिनिधी आहेत. परंतु आमच्या भगिनी आणि त्यांचं संपूर्ण पॅनल ज्या गावचं प्रतिनिधित्व करायला घेते त्या गावची लोकसंख्या 1500च्या वर नाही, मतदार 1500च्या वर नाही. त्या दुर्लक्षित गावात विकास करायचा असेल तर त्यासाठी प्रचंड अभ्यास आणि तळमळ लागते. आणि म्हणून माझी विनंती आहे की इथं बसलेल्या प्रत्येकाने उद्यापासून आपलं मत विकासाला द्यायचं हे ठरवलेलं आहे. परंतु हाच संदेश आमचे नातेवाईक, आमच्या जवळच्या ओळखीचे, आमच्या शेजारी राहणारे, आमच्या गावातल्या सगळ्या इतर मंडळींना सुद्धा आवर्जून सांगा की आपल्याच वस्तीत आता प्रचार करू नका, तर त्या माणसाला सुद्धा पटवून द्या की आमची लढाई ही पैसे मिळवण्यासाठी नाही, सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे, गोरगरिबांचा विकास झाला पाहिजे. या गावचं स्वरूप हे बकाल ग्रामीण भाग नाही तर शहरासारखं चांगल्या पद्धतीची घरं, घरोघरी पाणी, विजेचं व्यवस्थित नियोजन, सांडपाण्याचा निचरा, पावसाचं पडणारं सगळं पाणी या गावात कुठेही हा म्हणजे पाणी कमी पडणारा भाग आहे. परंतु तरी सुद्धा त्यांनी असं नियोजन केलं की 5 वर्षानंतर या गावाच्या आजूबाजूला असलेली सगळी जमीन कशा पद्धतीने सुपीक होईल, नाल्यावर बंधारे कसे उभे होतील, गावात प्रत्येक गावाच्या एका गल्लीत बोर कसं केलं जाईल, तुमच्या शेतावरचं पाणी त्यात कसं रिचार्ज केलं जाईल, अशा सगळ्या योजना त्यांनी तयार केलेल्या आहेत. इथल्या आमच्या माता भगिनींच्या आरोग्याच्या संदर्भात ज्या आशा स्वयंसेविका असतील किंवा आरोग्य विभागाच्या ज्या कर्मचारी असतात त्यांना आणून तुमचं हेल्थ कार्ड बनवायचं. म्हणजे प्रत्येक महिलेचं दर महिन्याला चेकअप, तुम्हाला सरकारी दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही, तुम्हाला पीएचसी केंद्रावर जाण्याची गरज पडणार नाही, तर तुमच्या आरोग्याचं रेकॉर्ड सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये ठेवलं जाईल. 60 वर्ष वयाच्या वर जी माणसं असतील त्यांचं सुद्धा रेकॉर्ड ठेवलं जाईल. 10वा वर्ग पास झालेल्या मुलांचं रेकॉर्ड असेल, 12वी झालेल्या मुलांचं रेकॉर्ड असेल, त्यांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, बचत गट उभे केले जातील, त्यातून डीआरडीए मधनं जो हजारो कोटीचा फंड येतो त्यातनं तुमच्या महिलांना रोजगार घरीच करून दिला जाईल. आणि तुम्ही उत्पादित केलेले साधनं ही बाहेरचे व्यापारी येऊन ग्रामपंचायत मार्फत खरेदी करतील. कुठल्याही महिलेला शेतावर जाण्याची गरज पडणार नाही, असं प्रचंड नियोजन त्यांनी करून ठेवलेलं आहे. आता गरज आहे की आमच्या या पॅनलला प्रचंड मार्जिनने आपल्याला विजयी करायचं असेल आणि हा आदर्श महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसाला घालून द्यायचा असेल की पीएचडी झाल्यावर सुद्धा एखादी महिला, आदिवासी समाजाची महिला केवळ गावच्या विकासासाठी गावात येऊन त्यांना अशा पद्धतीने प्रवृत्त करते की या गावचा विकास झाला पाहिजे, गरीब माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं पाहिजे. हे काम करण्यासाठी ते आलेले आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे की जे घरी बसून ऐकतायत त्यांनी कृपया 15 तारखेची निवडणूक विसरून जावी. त्यांनी जे पॅनल उभं केलं असेल ते पॅनल विजय होत नाही हे त्यांनाही माहित आहे. त्यांनी आपली मतं आमच्या पॅनलला टाकावी आणि गावचा विकास करून घ्यावा अशी विनंती करतो. आपली सगळ्यांची रजा घेतो. आणि तुम्ही जेव्हा केव्हा या गावच्या विकासाच्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी पक्षाच्या वतीने जे जे सहकार्य तुम्हाला अपेक्षित असेल ते सहकार्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून तर तुमच्या जिल्ह्याच्या कलेक्टरपर्यंत तुम्ही एक फोन करा, तुमच्या गावचं विकासाचं कुठलंही काम थांबणार नाही असं अभिवचन देतो. आणि येणाऱ्या 15 तारखेला ट्रॅक्टर, छत्री आणि कपबशी या निशाणीवरच्या 9च्या 9 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन करतो. धन्यवाद. जय भीम.